आपण सुरू करून देऊया. हो हो. श्रीमद भगवत गीता अध्याय 5 कर्मसन्यास योग, यामध्ये 16 ते जे 26 श्लोक आहेत. एक मिनिट. ज्ञानयोगाची योग्याची लक्षणं, स्थिती आणि गती याचं पूर्वदर्शन म्हणून असं सांगितलंय. तर हा आपण ज्ञानी पुरुषांची आंतरस्थिती आणि लक्षणं यांना वाहिलेला आहे. कर्मयोगातील धारणांनुसार कर्म करण्याने चित्तशुद्धी प्राप्त करून घेतो. त्याबरोबर स्वाध्याय आणि चिंतन याद्वारा एका बाजूला आत्मतत्वाचा वेध घेतो, हे ध्यानात घेतलं पाहिजे. अहंकार आणि आसक्तीचा त्याग करून प्राप्त कर्तव्य कर्म उत्कृष्ट करत राहिल्याने चित्त शुद्ध योग्य होतं. त्यातून कर्मयोग्याला मी कोणत्याही गोष्टीचा करता नाही आणि शरीरात असलो तरी शरीरापासून वेगळे आत्मतत्व माझे स्वरूप आहे, अशा धारणा व्यवहारकाळी देखील धारण करण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त होतं. ध्यानकाली स्वस्वरूपाचं अनुसंधान कसं करावं याची प्रक्रिया जरी ज्ञानी पुरुषांची लक्षणे नंतरच्या श्लोकांमध्ये सांगितली असली तरी ज्ञानी पुरुषांनी ज्ञान झाल्यानंतर आचरण्याची ती प्रक्रिया नव्हे, तर ज्ञानाच्या स्थितीलाच कसं जातात हे सांगणारी ती प्रक्रिया आहे. त्याला ज्ञानाच्या प्रांतात जाण्यासाठी या ध्यान योग प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो, हे उघड आहे. बराच विद्वान व्यक्ती देखील योग प्रक्रिया टाळून केवळ विचारांनी ज्ञानाच्या प्रांतात जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते विचारज्ञानी होतात. योग ज्ञान हा विभाग ज्या ज्ञानी पुरुषांची आंतरिक स्थिती आणि लक्षणे सांगतो ती योग ज्ञानांची आहेत, शब्द पंडितांची नव्हे. या विभागाचं वैशिष्ट्य म्हणजे स्थितीत परिपूर्णपणे पोहोचलेल्या ज्ञानी पुरुषांचीच ही लक्षण आहेत. ज्ञानस्थिती प्राप्त होण्यापूर्वी केलेल्या किंवा करावयाच्या साधनांचं या विभागात उल्लेखही केलेले नाही, कारण हे सर्व सिद्ध पुरुष आहेत, साधक अवस्थेतील नव्हे. म्हणून संपूर्ण विक्रमयोग, आसक्ती, अहंकाराचा त्याग याचा उल्लेखच नाही, कारण ते सर्व ज्ञानी पुरुषांच्या बाबतीत होऊन गेलेलं आहे. या ज्ञानी पुरुषांची जी तिचं वर्णन करायचे असल्यामुळे साधनेच्या आवश्यकतेचा किंवा प्रक्रियेचाही उल्लेख या विभागात नाहीये. ज्ञानाच्या अंतिम मुक्कामावर ज्यांची गाडी सांगताना त्यांच्या गाडीने घेतलेल्या स्टेशनांची वर्णने करण्याचं कारणच नाही. तरीही गाडी एकदम उडून मुक्कामाला पोहोचलेली नाही, इतकं लक्षात ठेवलं तरी पुरे आहे. पूर्वपुटी लक्षात घेऊन जेव्हा आपण या विभागाच्या श्लोकांकडे पाहायला सुरुवात करतो, तेव्हा तिथेच झगझगीत प्रकाशाला सुरुवात होते. ज्यांच्या ज्ञानाने त्यांच्या अंतःकरणातील अंधकार नष्ट झाला आहे, त्यांचे सूर्यासारखे ज्ञान परमतत्वाला प्रकाशित करतं. हे या विभागातील पहिला म्हणजे अध्यायातील 16वा अध्याय आणि श्लोक सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की एकट्या पूर्व दिशेला सूर्य झाल्यावर बाकी सर्व दिशा त्याच प्रकाशाने उजळतात ना, तसे त्यांच्या स्वस्वरूपाच्या ज्ञानाने, आत्मज्ञानाने सर्व विश्वव्यापी प्रकाशित होतं. एक श्लोक पाहताना असं जाणवतं की अगोदरच्या कर्मयोगाच्या भागामध्ये संसार आणि शरीर संबंधापासून चित्त अलिप्त आहे. या भागामध्ये चित्त आत्मस्वरूपी स्थित असून ते तसे ठेवण्यासाठी प्रयत्नही करावा लागत नाही आणि अशा स्थितीत तो ज्ञानी आला आहे. त्याचे वर्णन करताना अनुसंधान राखण्याच्या प्रयत्नाचे महत्व इथे सांगितलेले नाही आणि कौतुकही केलेलं नाही, कारण हे सगळं इथे अपेक्षितच आहे, म्हणूनच तो ज्ञानी झालेला आहे. पुढच्या 17व्या श्लोकातील तद्बुद्धयः तदात्मानः तत्परायणः हे ज्ञानी पुरुषाचे
अनुक्रमे बुद्धी, मन, चित्त आणि अखेर अहंकार तत्स्वरूपाकार होऊन गेल्याचं वर्णन आलेलं आहे. अंतःकरण जणू ज्ञानाने धुवून काढून शुद्ध झालेल्या योग्याला पुनरावृत्ती नाही. स्वाभाविकपणेच ज्ञानप्राप्तीसाठी पुनर्जन्माची आवश्यकता नाही, असा हा श्लोक सांगतो. प्रत्येक श्लोक ज्ञानी पुरुषांच्या पूर्ण विकसित स्थितीचं वर्णन करतो. तसा 18वा जो पुढला श्लोक आहे त्याच्या समदर्शितो सृष्टीत दिसत असलेल्या विविध अभिव्यक्ती शुद्ध सत्वगुणापासून घोर तमोगुणापर्यंत विविध प्रकृती या सर्वांच्या पाठीमागे असलेले चैतन्याचे अधिष्ठान एकच आहे, हे ज्ञानी पुरुषाचं समदर्शन होय. अशी समत्वाची स्थिती प्राप्त झालेले ज्ञानी सर्वत्र सम असलेले जे परमात्मा ब्रह्म आहे त्यात आत्मस्वरूपाने आणि अंतःकरणाने स्थित असतात. त्यांनीच मनुष्य जन्म सार्थक केला असे उद्गार श्रीतून आलेले आहे. खरे तर ब्रह्म हे शब्दात सांगता येण्यासारखं नाही. अमुक एका लक्षणाने त्याचं वर्णन करता येणार नाही, म्हणून त्याला विलक्षण म्हणतात. पण ब्रह्मात जे स्थित झाले त्यांना मात्र लक्षणं असतात, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि ते पुढील श्लोकातून सांगितलं आहे. त्यातील इतरांच्या लक्षात म्हणजे काही प्रिय प्राप्त झाल्याने तो हर्षभरित होत नाही, अप्रिय प्राप्त झाल्याने तो उद्विग्न होत नाही. कारण ज्ञानी पुरुषाची बुद्धी ही आत्मस्ते आणि आत्मस्वरूप हेच परमतत्व जाणणारा परमतत्वात किंवा ब्रह्मात स्थित असतो. ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित हे या श्लोका चिंतकामध्ये प्रसिद्ध आहे. ज्ञानी पुरुषाच्या लक्षणांमध्ये अजून एक लक्षण म्हणजे विषयांच्या आणि इंद्रियांच्या संयोगजन्य बाह्य सुखामध्ये तो कधीही आसक्त होत नाही. त्यांना कळण्यासारखं लक्षण आहे. बाह्य सुखाला हपापलेला नसण्याचे कारण तो अंतरातील सुख अनुभवत असतो. ही त्याची स्थिती विकसित होऊन ती साधना न राहता चित्त ब्रह्म तदाकार झाल्यामुळे अक्षय्य राहते आणि ते सुखही तो अक्षय्य अनुभवतो. या श्लोकापासून ज्ञान झालेल्या आंतरिक सुखाचा अनुभव न घेतलेल्या सर्वसाधारण व्यक्तींपासून ज्ञानी व्यक्ती एकदम वेगळी उठून दिसते. या सुखासाठीची धावाधाव पूर्णपणे थांबलेली असते. ती बाह्य सुखी असताना त्या सुखांमध्ये वावरत असताना देखील आंतरिक सुखातच असते आणि बाह्य सुख नसतानाही आंतरिक सुखातच असते. त्याची अवस्था करण्यासाठी तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. हाच विषय पुढच्या 2 श्लोकामध्ये साधकांना संदेश देण्यासाठी म्हणून चालवला आहे. विषयभोग हे तात्पुरते म्हणजे ज्ञानी पुरुष रमत नाही हे विधान करून शहाण्यांना शब्दाचा मार देऊन या बाबतीत जागृत करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. साधकांचे अंतःकरणावर उठणारे वेग सहन करायला शिकवून मरण्यापूर्वी तरी केव्हा तरी सुखी व्हा असे म्हटले आहे. पुढच्या 24व्या श्लोकात अंतःसुख ज्योती या शब्दांनी ज्ञानयोगाच्या सुखमय, सहजानंदमय आणि मुख्यतः ज्ञानमय स्थितीचं वर्णन करून तो ब्रह्मस्वरूप अनुभवणारा महात्मा ब्रह्मनिर्वाणम म्हणजे ब्रह्म तदाकारतेची अंतिम स्थिती प्राप्त करून घेतो असं म्हटलं आहे. या दैदिप्यमान शब्दाशी संलग्न असे ज्ञानतःकरणाचे पूरक गुण या पुढच्या 2 श्लोकांमध्येही व्यक्त केले आहेत. ते म्हणजे त्याचे चित्त अज्ञानजन्य मोह म्हणजे कर्मशरहित असतं. कोणत्याही बाबतीत चित्तात द्विधा म्हणजे द्वैत नसतं. अंतःकरणाचे नियमन होऊन गेलेले असतं आणि तो आत्मीयतेने असतो. श्लोक 25वा. याबरोबरच चित्त काम क्रोध वियुक्त असतं, नियंत्रित असतं आणि
आत्मज्ञानाने उजळलेलं असतं. त्या महात्म्याला सर्व ठिकाणी, सर्व काळी, सर्व परिस्थितीत ज्ञानाची अंतिम स्थिती म्हणजे ब्रह्मनिर्वाणम प्राप्त असते. ब्रह्मज्ञानाची म्हणजे परमात्म ज्ञानाची किंवा आत्मज्ञानाची स्थिती होय. आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीला जेव्हा ती स्थिती नवीन असते तेव्हा नसतं. पुढे ही स्थिती स्थिरावल्यानंतर तिचं स्वतंत्र भान जातं आणि तो परिपूर्ण ज्ञानयोगी आपल्याला ज्ञान झाले या विरहित त्याला जाणीव पण नाहीये. या ज्ञानाच्या स्थितीत सहज राहतो. त्याच्यातील व्यक्तिमत्वाचा वेगळेपणा पण पुसला जाऊन तो तत्व स्वरूप होऊन राहतो. ही अवस्था अर्थातच अंतिम आहे. पण तत्वस्वरूप याचा अर्थ आत्मस्वरूप हे लक्षात घेतल्याने तिचे किमान बौद्धिक आकलन तरी होईल. घरचं पाणी प्यायल्याने जगातील कुठल्याही ठिकाणचं पाणी कसं आहे हे कळणं म्हणजे असा आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान याचा संबंध आहे. ब्रह्म किंवा ब्रह्मज्ञान याच्या कल्पना करत न बसता आत्मस्वरूप जाणून आत्मज्ञान करून घेणं एवढंच साधलं म्हणजे झालं. आत्मस्वरूप जाणण्याची क्रिया काय आहे ही पुढील 3 श्लोकांच्या छोट्याशा विभागात सांगितलेले आहे. इथून आता 16वा श्लोक सुरू होतो. कोणी वाचन करताय का? बघून घ्या. सुचेता ताई? पत्की ताई होत्या. ताई वाचणार होत्या ना तुम्ही? जॉईन झाला ताई? बर बर साधक संजीवनी वाचते का ताई? काय वाचणार आहे ताई? साधक संजीवनी का? हा, साधक संजीवनी वाचतेच आहे मी. प्रतिभा हो, फुलांगे. साधक संजीवनी. हो वाचा वाचा. प्रतिभा ताई वाचा. श्लोक 16. ताई घ्यायचा 5वा अध्याय श्लोक 16वा. जय श्रीकृष्ण ताई. 16 श्लोक 16 का? हा, बर. श्री ज्ञानेश्वरी ज्ञानेन तुदज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषां प्रकाशयति तत्परम. ते अज्ञान जय समूळ तुटे तै भ्रांतीचे मसेरे फिटे. मग अकर्तृत्व प्रकटे ईश्वर. साधक संजीवनी साधक संजीवनी वाचायची आहे. मग नाही, साधक संजीवनीचं नाही ताई माझ्याकडे. बर, मला वाटलं ज्ञानेश्वरी वाचायची. नाही ज्ञानेश्वरी नाही. ओके. अजून हा कोण वाचू? हा वाचा. कोण आहे? ठीक आहे, वाचा. चालेल ना? हो. ओके. जय ज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्. अर्थ, परंतु ज्याने आपल्या ज्या ज्ञानाद्वारा त्या अज्ञानाचा नाश ते ज्ञान सूर्याप्रमाणे परमतत्व परमात्म्याला प्रकाशित करते. याची व्याख्या, ज्ञानेन तु तदज्ञानम एषा नाशितमात्मनः. मागील श्लोकात सांगितलेल्या विषयांपेक्षा विलक्षण होण्यासाठी येथे तू पदाचा प्रयोग केला गेला आहे. मागील श्लोकात ज्याला अज्ञानेन पदाने म्हटले होते त्यालाच येथे तत् अज्ञान उत्पत्ती विनाशशील संसाराच्या एखाद्या अंशामध्ये आपण आपल्याला ठेवले, अर्थात मीपणा धारण केला, आणि एखाद्या अंशाला आपल्यात ठेवले, अर्थात माझेपणा म्हणजे ममता धारण केला. आपल्या सत्तेचा आता निरंतर अनुभव होतो आणि मी माझेपणा बदलताना प्रत्यक्ष आपणाला. जसे पूर्वी मी बालक होतो आणि खेळणी इत्यादी खेळ साहित्य माझे होते, आता मी तरुण अथवा वृद्ध आहे आणि स्त्री पुत्र
परिवर्तनाचे ज्ञान आपल्याला नाही, हे ज्ञान अर्थात विवेक आहे. मी माझेपणाला जडाशी न मिसळता साधकाने आपल्या विवेकाला महत्व द्यावे की मी माझेपणाचा संबंध ज्याच्याशी ठेवतो ते सर्व बदलते, परंतु मी माझे म्हणविणारा मी माझी सत्ता तोच राहतो. जडाचे बदलणे आणि अभाव तर समजतो, परंतु स्वचे बदलणे आणि अभाव मलाही समजत नाही, कारण स्वमध्ये किंचितही परिवर्तन आणि अभाव कधीच होत नाही. हा विवेक ठेवून मी माझेपणाचा त्याग करावा की शरीर मी नाही आणि बदललेच विवेकाने अज्ञानाचा नाश करणे होय. परिवर्तनशीलाबरोबर अपरिवर्तनशीलाचा संबंध अज्ञानाने अर्थात विवेकाला महत्व न दिल्याने आहे. ज्या जागृत करून परिवर्तन मी माझेपणाचा संबंधाचा विच्छेद करून टाकला आहे, त्याचा तो विवेक सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशित करत असतो, अर्थात अनुभव करवी. तेषाम आदित्य वज्ञानम प्रकाशयति तत्परम. विवेक संपूर्णपणे जागृत झाल्यावर परिवर्तनशीलाचा निवृत्ती होत असते. परिवर्तनशीलाची निवृत्ती आपल्या स्वरूपाचा स्वच्छ बोध होतो, जो होता सर्वत्र परिपूर्ण परमात्म तत्व प्रकाशित होते, अर्थात त्याच्याशी अभिन्नतेचे अनुभव येतो. येथे परमपद परमात्म तत्वासाठी प्रयुक्त झाले आहे. दुसऱ्या अध्यायाच्या 59व्या श्लोकात तसेच 13व्या अध्यायाच्या 34व्या श्लोकातही परमात्म तत्वासाठी परमपद आले आहे. प्रकाश येते या पदव्याचा उदय झाल्यावर नवीन वस्तू निर्माण होत नाही, तर अंधकरण काळामुळे झाकली गेलेली जी वस्तू दिसत नव्हती ती दिसू लागते. त्याचप्रमाणे परमात्मा तत्व स्वतः अज्ञानामुळे त्याचा अनुभव येत नव्हता. विवेकाने अज्ञानाचा नाश होताच तो स्वतः सिद्ध परमात्म तत्वाचा अनुभव येऊ लागतो. आता जी स्थिती झाली असता परमात्म तत्वाचा अनुभव होतो, ती स्थिती प्राप्त होण्यासाठी पुढील श्लोकात साधन सांगतात. श्लोक क्रमांक 17. तद्बुद्धयस्तरन् तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कल्मषाः. ज्यांचे मन तदाकार होत आहे, ज्यांची बुद्धी तदाकार होत आहे, ज्यांची स्थिती परमात्म तत्वात आहे, असे परमात्म परायण साधक ज्ञानापरहित होऊन अपुनरावृत्तीला परमगतीला प्राप्त होतात. आता ह्याची व्याख्या. परमात्म तत्वाचा अनुभव करण्यासाठी दोन प्रकारचे साधन. एक तर विवेकाने असतचा त्याग केल्यावर सतच्या ठिकाणी स्वरूप स्थिती आपोआप होते. दुसरा सतचे चिंतन करता करता सतची प्राप्ती होत असते. चिंतनाने सतचीच प्राप्ती होत असते, असतची प्राप्ती कर्माने होते, चिंतनाने नव्हे. उत्पत्ती विनाशाची वस्तू कर्माने मिळते आणि नित्य परिपूर्ण तत्व चिंतनाने परमात्मा कसे प्राप्त होतात त्याचा विधी या श्लोकात सांगत आहेत. तद्बुद्धया निश्चय करणाऱ्या वृत्तीचे नाव तद्बुद्धया आहे. साधकाने प्रथम बुद्धी सर्वत्र एक परमात्म तत्वच परिपूर्ण आहे. संसार उत्पन्न होण्यापूर्वी परमात्मा होते आणि संसार नष्ट झाल्यानंतरही परमात्मा राहणार. मध्यंतरी संसाराचा जो प्रवाह चालू आहे जसेचे तसेच आहेत. अशा प्रकारे परमात्माच्या सत्तेविषयी अटळ निश्चय असणे तद्बुद्धया पदाचे तात्पर्य आहे. तन्निष्ठा जेव्हा साधकाचे मन आणि बुद्धी लीन होतात तेव्हा तो आपल्या स्वतः स्वाभाविक नाहीत, अर्थात मनाने परमात्म्याचे चिंतन आणि बुद्धीने परमात्म्याचा निश्चय होत नाही तोपर्यंत परमात्म्यात आपली स्वाभाविक स्थिती असूनही त्याचा अनुभव येत नाही. परमात्म्याशिवाय आपली वेगळी सत्ता न राहणेच परमात्मा परायण होणे हवे. परमात्म्यात आपल्या स्थितीचा अनुभव केल्याने आपली सत्ता परमात्म्याच्या सत्तेत लीन होते आणि होतो. जोपर्यंत साधक आणि साधना यांचे ऐक्य होत नाही तोपर्यंत साधनेत खंड पडतो. साधन अखंड राहत नाही. जेव्हा साधकपणा अर्थात अहंभाव समाप्त तेव्हा साधन साध्यरूपच होऊन जाते. कारण वास्तविक साधन आणि साध्य दोन्हींमध्ये नित्य ऐक्य आहे. ज्ञान निर्धूत कल्मषा
ज्ञान अर्थात विवेकाची वास्तविक जागृती झाल्यावर असतची संपूर्णपणे निवृत्ती होते. असतच्या संबंधानेच पाप पुण्यरूपी दोष उत्पन्न होत असतो, ज्यामुळे मनुष्य बांधला पूर्णपणे संबंध विच्छेद झाल्यावर पाप पुण्य समाप्त होतात. गच्छन्त पुनरावृत्ती, असतचा संघच पुनरावृत्ती म्हणजेच पुनर्जन्माचे कारण आहे. कारण सदसद्योनी जन्मसो. असतचा संघ संपूर्णपणे समाप्त झाल्यावर पुनरावृत्तीचा प्रश्नच निर्माण होत नाही. एकदेशी असते, त्याचेच येणे जाणे होत असते. जी वस्तू सर्वत्र परिपूर्ण आहे ती कोठून येईल आणि कोठे जाईल? परमात्मा संपूर्ण देश, काल, वस्तू, पद्धती एकरस परिपूर्ण राहतात. त्यांचे कोठे येणे जाणे होत नसते. म्हणून जे महापुरुष परमात्मा स्वरूप होतात त्यांचेही कोठे येणे. श्रुती म्हणते, न तस्य प्राणा उत्क्रामंती ब्रह्मैव सन् ब्रह्मोप्यते. त्याच्या प्राणाचे उत्क्रमण होत नाही, तो ब्रह्मच होऊन ब्रह्माला त्याच्या मनविला जाणाऱ्या शरीराला गृहीत धरूनच हे म्हटले जाते की त्याचा पुनर्जन्म होत नाही. वास्तविक या ठिकाणी गच्छन्ती पदाचे तात्पर्य वास्तविक बोध होणे आहे. होताच नित्यप्राप्त परमात्मा स्वाभाविकतेची भावना समाप्त झाल्यास एका परमात्म्याशिवाय अन्य कोणाचाही स्वतंत्र सत्ता राहत नाही आणि साधक परमात्मा स्वरूपच होतो, जो वास्तविक स्वतः सिद्ध आहे. म्हणून संसार बंधनात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. संबंध पूर्व श्लोकात वर्णन केलेल्या साधनेने ज्ञान व्यवहार काळात कसे असते हे पुढील श्लोकात सांगत आहेत. श्लोक 18. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवीचैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः. अर्थ, ज्ञानी महापुरुष विद्या विनयुक्त ब्राह्मणात आणि चांडाळात तसेच गाय कुत्र्यातही समरूप परमात्म्याला पाहणारे असतात. व्याख्या. विद्या विनय संपन्ने पंडिता समदर्शिना या ठिकाणी ब्राह्मणासाठी 2 विशेषणे दिली गेली आहेत, विद्यायुक्त आणि विनययुक्त. अर्थात असा ब्राह्मण जो विद्वानही आहे आणि विनम्र स्वभावाचा आहे, ब्राह्मणपणाचा अभिमान रहित आहे. ब्राह्मण असल्याने तो जातीच्या दृष्टीने तर उच्च आहेच, त्या आणि विनयाने ही संपन्न आहे. ही ब्राह्मण तत्वाची पूर्णता आहे. ज्या ठिकाणी पूर्णता असते त्या ठिकाणी अभिमान नसतो. अभिमान तिथेच राहतो जिथे पूर्णता नसते. ब्राह्मण आणि चांडाळ यात समान वर्तन करण्यासाठी शास्त्रही सांगत नाही, उचितही नाही आणि करूही शकत नाही. जसे पूजन विद्यायुक्त ब्राह्मणानेच केले जाऊ शकते, चांडाळाचे नव्हे. दूध गायीचेच पिले जाते, कुत्रीचे नव्हे. सवारी हत्तीवरच केली जाऊ शकते, कुत्र्यावर नव्हे. या 5 प्राण्यांचे उदाहरण देऊन भगवंत हे म्हणत आहेत की यात व्यवहाराची समता संभवही नसतानाही तत्वतः सर्वात एकच परमात्म तत्व परिपूर्ण आहे. महापुरुषांची दृष्टी त्या परमात्म तत्वावरच सदा सर्वदा राहत असते, म्हणून त्यांची दृष्टी कधी विषम राहत नाही. या ठिकाणी एक शंका येऊ शकते की दृष्टी विषम झाल्याशिवाय व्यवहारात भिन्नता कशी येईल? याचे समाधान असे आहे की आपल्या शरीराच्या सर्व अवयवात मस्तक, हात, पाय, गुदा इत्यादी आपली दृष्टी अर्थात आपुलकी आणि हिताची भावना सारखी राहते. तरी पण आपण त्यांच्या व्यवहारात भेद ठेवतो. जसे एखाद्याला पाय लागला तर क्षमा याचना केली जाते, पण एखाद्याला हात लागला तर क्षमा याचना केली जात नाही. प्रणाम मस्तक आणि हाताने केला जातो, पायाने नव्हे. गुदेशी हाताचा स्पर्श झाला असता हात धुतले जातात, हाताला स्पर्श झाल्यास नव्हे. एवढेच नव्हे तर एका हाताच्या 5 बोटातही व्यवहारात भेद असतो. एखाद्याला तर्जनी, अंगुली दाखवण्याचा आणि अंगठा दाखवण्याचा भेद तर सर्व जाणतातच. अशा प्रकारे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवाच्या व्यवहारात तर भेद असतो, परंतु आत्मीयतेत भेद नसतो. म्हणून शरीराच्या कोणत्याही पीडित अंगाची उपेक्षा केली जात नाही. व्यवहारात भेद असूनही पीडा नाहीशी करण्यात आपण समानतेचा व्यवहार करतो. शरीराच्या सर्व अंगाच्या सुखदुःखात आपला सारखाच भाव असतो. त्याचप्रमाणे
प्राण्यांमध्ये खानपान, गुण, आचरण, जाती इत्यादीचा भेद असल्याने त्यांच्याशी ज्ञानी महापुरुषाच्या व्यवहारातही भेद असतो आणि असलाच पाहिजे. परंतु त्या सर्व प्राण्यात एकच परमात्मा तत्व परिपूर्ण असल्या कारणाने महापुरुषाच्या दृष्टीत भेद नसतो. त्या प्राण्याविषयी महापुरुषाची आत्मीयता, प्रेम, हित, दया इत्यादीच्या भावनेत कधीही त्यांच्या अंतःकरणात राग, द्वेष, ममता, आसक्ती, अभिमान स्वाभाविक उचलण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून स्वाभाविकपणे होतो. कारण आहे की भगवंतांनी या ठिकाणी महापुरुषांना समदर्शी म्हटले आहे, समवर्ती नव्हे. गीतेत दुसऱ्या ठिकाणी सम पाहण्याविषयी त्या समबुद्धीचीच गोष्ट आली आहे. बुद्धिर्विशिष्यते सर्वत्र समदर्शन आत्मोपमेन सर्वत्र समपश्यति. हा गीतेच्या 6व्या अध्यायात 32 श्लोक. सर्वत्र समबुद्धया सर्व पश्यती आणि सम पश्यनी सर्वत्र असे सगळीकडे त्यांनी सांगितलेले आहे. जे शंकराचार्यजी महाराज म्हणतात, भावाद्वैतम सदा कुर्यात कुत्रचित. तर विशेष चर्चा चालू आहे. सर्वांशी समतेने वर्तन करा असा प्रचार केला जात आहे. परंतु वास्तविक समता कशाला म्हणतात आणि ती केव्हा येते हे समजून घेण्याची फार आवश्यकता आहे. समता काही खेळ तमाशा नाही, तर परमात्म्याचे साक्षात स्वरूप आहे. ज्याचे मन समतेत स्थित झालेले असते ते या ठिकाणी जिवंतपणे संसारावर विजय प्राप्त करतात आणि परब्रह्म परमात्म्याचा अनुभव करतात. जेव्हा आपण दुसऱ्याच्या दुःखाला आपले आणि दुसऱ्याच्या सुखाला आपले सुख समजतो, तेव्हाच ही समता प्राप्त होत असते. गीतेत भगवंत म्हणतात की हे अर्जुना, जो आपल्या शरीराप्रमाणे सर्व ठिकाणी सम पाहतो आणि सुख आणि दुःखालाही सर्व ठिकाणी सम पाहतो, तो योगी परमश समजला गेला आहे. जसे शरीराच्या कोणत्याही अवयवात दुःख निर्माण झाले तर ते दूर करण्याची तळमळ लागते, तसेच कोणत्याही प्राण्याला दुःख, संताप इत्यादी प्राप्त झाले असता ते दूर करण्याविषयीची तळमळ लागावी, तेव्हा समता प्राप्त होते. संतांच्या लक्षणातही आले आहे की पर दुःख दुःख, सुख सुख, देखे पर. जोपर्यंत आपल्याला सुखाची लालसा आहे तोपर्यंत मग कितीही प्रयत्न केले तरी समता प्राप्त होणार नाही. परंतु जेव्हा अंतःकरणातून ही लगन लागेल की दुसऱ्याला सुख कसे पोहोचेल, त्यांना आराम कसा मिळेल, त्यांना लाभ कशाने होईल, त्यांचे कल्याण कसे होईल, तेव्हा समता आपोआप प्राप्त होईल. याचा प्रारंभ सर्वप्रथम आपल्या घरातूनच करावा. अंतःकरणात असा भाव असा किंचितही दुःख पोहोचू नये, कष्ट होऊ नये, कोणाचेही कधी अनिष्ट होऊ नये. मग मला कितीही कष्ट हो, पण माझे आई वडील, स्त्री पुत्र, भाऊ भावजे इत्यादींना सुख झाले पाहिजे. आपल्या कुटुंबियांना सुख दिल्यास आपल्या अंतःकरणाला शांती आणि आपल्या कुटुंबियांचाही संबंध नाही, त्या ठिकाणी सुख दिल्यास आपल्या अंतःकरणात आनंदाच्या विशेष लहरी उत्पन्न होतील. परंतु ममतेने सुख दिले तर आपली उन्नती होणार नाही. जेथे आपली ममता नाही त्यांना सुख द्यावे, अथवा जेथे आपण ममतेने सुख देतो तेथून आपली ममता काढून घ्यावी. दोन्हींचा परिणाम एकच होईल. चित्रकूटात लक्ष्मणजी भगवान रामचंद्र आणि सीताजींची सेवा कशी करतात हे सांगत असताना गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, सेवही लखनू सिय रघुबीरही, जिमी अभिवेकी पुरुष शरीरही. अर्थात लक्ष्मणजी भगवान रामचंद्र आणि सीताजींची अशी सेवा करतात जशी अज्ञानी माणूस आपल्या शरीराची करतो. आपल्या शरीराची सेवा करणे, त्याला सुख देणे काही शहाणपणाचे काम नाही. आपल्या शरीराची सेवा तर पशु सुद्धा करतात. जसे वानरीची आपल्या बालकावर इतकी ममता असते की त्याचा मृत्यू झाला तरी ती त्याला सोडित नाही, त्याला घेऊनच चालत राहते. परंतु जेव्हा एखादी वस्तू खाण्यासाठी मिळते तेव्हा ती स्वतः खाते, पण बालकाला खाऊ देत नाही. बालकाने खाण्याचा प्रयत्न केला तर त्याला इतक्या जोराने मारते की त्याची करत पळून जाते.
म्हणून ममता असेपर्यंत समता प्राप्त होऊ शकत नाही. ज्यांच्याकडून आपल्याला काहीही मिळवायचे नाही, ज्याच्याशी आपला अशा व्यक्तीशीही आपण प्रेमाने चांगले वर्तन करावे, ज्यामुळे त्यांचे हित होईल. एखादा मनुष्य रस्ता चुकलेला असेल आणि निश्चित मार्ग न सापडल्याने भटकत असेल आणि तो आपणाला मार्ग विचारत असेल, तर आपण त्याला मोठ्या प्रसन्नतेने मार्ग दाखवावा, अथवा काही अंतर त्याच्याबरोबर चालून गेलो तर आपल्या अंतःकरणात प्रत्येक सुखाचा, शांतीचा अनुभव येईल. परंतु जर आपल्याला माहीत असूनही त्याला मार्ग दाखवला नाही, तर आपल्याला अंतःकरणाला सुख होणार नाही. ही अनुभवाची गोष्ट आहे. कोणीही करून पाहावी. एखाद्याला तहान लागली आहे आणि त्याला जर थंड पाणी प्यावयाचे दिले, तर त्यावेळी आपल्या अंतःकरणात प्रसन्नता निर्माण होईल, सुख होईल. हे सुख आपले कल्याण करणारे असते. दुसरा दुःखी झाला तरी मला सुख मिळावे, हे सुख पतन करणारे आहे. त्यामुळे आपली व्यवहारातही उन्नती म्हणजे प्रगती होणार नाही आणि परमार्थातही नाही. आपण सत्संगाचे आयोजन करतो, त्यावेळी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची बसण्याची व्यवस्था करताना त्यांना प्रेमाने म्हणावे की या, इथे बसा. त्यांना योग्य रीतीने ऐकू येईल अशा ठिकाणी बसावे. त्यांना आरामात बसता आले पाहिजे, चांगल्या रीतीने ऐकता आले पाहिजे, अशी भावना ठेवून त्यांच्याशी वर्तन करावे. असे केल्याने आपल्या अंतःकरणाला प्रत्यक्ष शांती मिळेल. या उलट काय करीत आहात, इथे बसा, तेथे बसू नका, इत्यादी प्रकारचे हुकूम सोडत बसलो तर तीच गोष्ट असून देखील आपल्या अंतःकरणाला शांतीचा अनुभव येणार नाही. अंतःकरणात जो अभिमान असतो तो दुसऱ्याला आवडणार नाही, त्याला बोचेल. अशा प्रकारची वर्तणूक ठेवून समता प्राप्त होण्याची इच्छा कराल तर ती कधीही प्राप्त होणार नाही. पशुत देखील समान वर्तन असते. कुत्रा ब्राह्मणाच्या स्वयंपाक घरात जातो तेव्हा तो पाय धुवून जात नाही. ब्राह्मणाचा स्वयंपाक असो की हरिजनाचा स्वयंपाक असो, तो तर जसा आहे तसाच आत चालत जातो, कारण ती त्याची समता आहे. परंतु मनुष्यासाठी ही समता नव्हे तर महान पशुता आहे. समता तर त्यालाच म्हणावे की दुसऱ्याचे दुःख कसे नाहीसे होईल, दुसऱ्याला सुख कसे होईल, आराम कसा मिळेल, अशी समता ठेवून वर्तनात पवित्रपणा, निर्मळपणा असला पाहिजे. वर्तनात पवित्रपणा ठेवल्याने अंतःकरण शुद्ध आणि निर्मळ होत असते. परंतु वर्तनात अपवित्रता ठेवल्याने खानपान इत्यादी एकत्र केल्याने अंतःकरण अपवित्र होते, ज्यामुळे अशांती वाढते. केवळ बाह्य वर्तन समान ठेवणे शास्त्र आणि समाजाच्या मर्यादेच्या विरुद्ध आहे. त्यामुळे समाजात संघर्ष निर्माण होत असतो. वर्णात ब्राह्मण उच्च आहे आणि शूद्र नीच आहे असा शास्त्रांचा सिद्धांत नाही. ब्राह्मणाने उपदेश करून, क्षत्रियांनी रक्षण करून, वैश्याने धनसंपत्ती आणि आवश्यक वस्तू संपादन करून आणि शूद्रांनी शरीराने परिश्रम करून सर्व वर्णाची सेवा करावी. याचा अर्थ असा आहे की दुसऱ्याने आपल्या कर्तव्य पालनात परिश्रम करू नये, तर आपल्या कर्तव्य पालनात समान रीतीने सर्वांनी परिश्रम करावे. ज्याच्याजवळ ज्या प्रकारची शक्ती, विद्या, वस्तू, कला इत्यादी आहे, त्याद्वारे चारही वर्णाची सेवा करावी, त्यांच्या कार्यात सहाय्यक व्हावे. परंतु चारही वर्णाची सेवा करण्यात भेदभाव ठेवू नये. जर समता आणावयाची असेल तर दुसरी व्यक्ती कोणत्याही वर्ण, आश्रम, धर्म, संप्रदाय, मत इत्यादींची काय असेना तिला सुख द्यावे लागेल, तिचे दुःख नाहीसे करावे लागेल आणि तिचे वास्तविक हित करावे लागेल. व्यक्ती व्यक्तीमध्ये भेद असू शकतात की कोणी राम राम म्हणणारे असतील तर कोणी कृष्ण कृष्ण म्हणणारे असतील, कोणी वैष्णव असतील, कोणी शैव असतील, कोणी मुसलमान असतील, कोणी हिंदू असतील इत्यादी. परंतु यामुळे कोणतीही बाधा येत नाही. बाधा तेव्हा येते जेव्हा हा भाव राहतो की ते आपल्या पार्टीचे नाहीत, म्हणून त्यांना दुःख झाले तरी चालेल, परंतु आपणाला आणि आपल्या पार्टीवाल्यांना सुख झाले पाहिजे. हा भाव महान पतन करणारा आहे. म्हणून कधीही कोणत्याही वर्णाच्या मनुष्याला कष्ट झाले तर त्याच्या हिताची चिंता समान रीतीने झाली पाहिजे आणि त्यांना सुख झाले तर त्यापासून प्रसन्नता समान रीतीने व्हावयास पाहिजे. जसे ब्राह्मण आणि हरिजनात संघर्ष झाला, त्यात हरिजनांची हार आणि ब्राह्मणांची जीत झाल्यास आपल्या मनात प्रसन्नता झाली आणि अथवा ब्राह्मणांची हार आणि हरिजनांची जीत झाल्यास
आपल्या मनाला दुःख झाले तर ही विषमता आहे, जी फार हानिकारक आहे. ब्राह्मण आणि हरिजन या दोन्हींसाठी आपल्या मनात हिताची समान भावना असली पाहिजे. आपल्याला सहन होऊ नये, कोणाचे दुःख आपल्याला समान रीतीने खटकले पाहिजे. जर ब्राह्मण दुःखी असेल तर त्याला सुख द्यावे, आणि जर हरिजन दुःखी असेल तर त्याला सुख देऊ नये असा पक्षपात नसावा. उलट हरिजनाला सुख देण्याविषयी विशेष प्रयत्न केला पाहिजे. हरिजनांना सुख देत असतानाही ब्राह्मणांच्या दुःखाची उपेक्षा केली जाऊ नये. अशा प्रकारे कोणत्याही वर्ण, आश्रम, धर्म, संप्रदाय इत्यादींना गृहीत धरून पक्षपात केला जाऊ नये. सर्वांशी समान रीतीने हिताचे वर्णन झाले पाहिजे. एखादा निम्न वर्गातला असेल आणि त्याला आपणास उत्थानाकडे न्यावयाचे असेल तर त्या वर्गाच्या लोकांचे भाव आणि आचरण शुद्ध आणि श्रेष्ठ झाले पाहिजेत, बनविले पाहिजेत. त्यांच्याजवळ वस्तूंची उणीव असेल तर त्यांची पूर्तता केली पाहिजे, त्यांची सहाय्यता केली पाहिजे. परंतु त्यांना भडकावून त्यांच्या अंतःकरणात दुसऱ्या वर्गाविषयी ईर्ष्या आणि द्वेषाची भावना निर्माण करणे अत्यंत अहितकर, घातक आहे. तसेच लोक परलोकात पतन करणारे आहे. कारण ईर्ष्या, द्वेष, अभिमान इत्यादी मनुष्याला महान पतनाकडे नेणारे आहेत. जर असे भाव ब्राह्मणात असतील तर त्यांचेही पतन होईल, आणि हरिजनात असतील तर त्यांचेही पतन होईल. उत्थान तर सद्भाव, सद्गुण आणि सदाचार यानेच होत असते. अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची ज्यांच्याजवळ कमी आहे त्यांना या वस्तूचा पुरवठा विशेष रूपाने केला पाहिजे. मग ते कोणत्याही वर्ण, आश्रम, धर्म, संप्रदाय इत्यादींचे का असेना, सर्वांचा जीवन निर्वाह सुखाने झाला पाहिजे. सर्व सुखी असावेत, सर्व निरोगी असावेत, सर्वांचे कल्याण व्हावे, कधीही आणि कोणालाही यत्किंचितही दुःख होऊ नये असा भाव ठेवून यथायोग्य वर्तन करणेच म्हणजे समता. ही समता संपूर्ण मानवाचे कल्याण करणारी आहे. परिशिष्ट भाव. ब्राह्मण, चांडाळ, गाय, हत्ती आणि कुत्रा हे सर्व तर सतत बदलत आहेत आणि अभावात जात आहेत. परंतु त्यांच्यात राहणारे जे भावरूप तत्व आहे ते कधीही बदलत नाही. तर ते निरंतर जसेच्या तसे त्या सत आणि तत्वालाही पाहतात. जसे मुंगी वाळूत मिसळलेल्या साखरेच्या दाण्याला पकडून काढून घेते, तसेच ज्ञानांची विवेकयुक्त सूक्ष्म दृष्टी असत संसारात व्याप्त असलेल्या सत तत्वाला पकडते. तात्पर्य हे आहे की ब्राह्मण असो अथवा चांडाळ, गाय असो अथवा कुत्रा, हत्ती अथवा मुंगी, विषमाती विषम प्राण्यातही त्यांची दृष्टी सदा समच राहते. व्यवहार विषम होऊ नये त्यांची दृष्टी कधी विषम होत नाही. आता भगवंत पूर्व श्लोकात वर्णन केलेल्या समतेच्या विषयी महात्मे सांगतात. श्लोक क्रमांक 19. इहैव तर्जितः सर्गो येषां साम्यस्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. अर्थ, ज्यांचे अंतःकरण समतेत स्थित आहे त्यांनी या जिवंत अवस्थेतच संपूर्ण संसाराला जिंकले आहे. अर्थात ते जीवनमुक्त झाले आहेत. कारण ब्रह्म निर्दोष आणि सम आहे म्हणून ते ब्रह्मात स्थित आहेत. व्याख्या. एषा साम्य स्थित मन, परमात्म तत्व अथवा स्वरूपात स्वाभाविक स्थितीचा अनुभव झाल्यावर जेव्हा मन बुद्धीत राग, द्वेष, कामना, विषमता इत्यादींचा संपूर्णपणे अभाव होतो, तेव्हा मन बुद्धीत समता आपोआपच येते, आणावी लागत नाही. बाहेरून पाहिले तर महापुरुष आणि साधारण पुरुष यांचा खाणे पिणे, चालणे फिरणे इत्यादी व्यवहार एकसारखाच असतो. परंतु महापुरुषाच्या अंतःकरणात निरंतर समता, निर्दोषता, शांती इत्यादी राहतात आणि साधारण पुरुषाच्या अंतःकरणात विषमता, दोष, अशांती इत्यादी राहतात. जसे पूर्व आणि पश्चिम दिशांना पर्वत असतील तर पूर्वेकडे झालेला सूर्योदय दिसत नाही, परंतु पश्चिमेकडे स्थित असलेल्या पर्वताच्या शिखरावर प्रकाश दिसल्याने सूर्याच्या उदयाविषयी काहीही संदेह राहत नाही. कारण सूर्योदय झाल्याशिवाय पश्चिमेकडच्या पर्वतावर प्रकाश दिसणे संभवतच नाही. तसेच ज्यांच्या मन बुद्धीवर मान, अपमान, निंदा, स्तुती, सुख, दुःख इत्यादीचा कोणताही परिणाम होत नाही, तसेच ज्यांचे मन बुद्धी राग, द्वेष, हर्ष, शोक इत्यादी विकाराने सर्वथा रहित आहेत, त्यांची स्वरूपात स्वाभाविक स्थिती अवश्य असतेच. कारण स्वरूपात स्वाभाविक स्थिती झाल्याशिवाय मन बुद्धीत अटळ आणि
एकरस समतेने राहणे संभवतच नाही. इहैव तर्जित सर्गे, तेथे तैस पदात बहुवचन देण्याचे तात्पर्य असे आहे की सर्व मानव परमात्म तत्वाची प्राप्ती करू शकतात आणि संपूर्ण संसारावर विजय प्राप्त करू शकतात. शरीर शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राणी, पदार्थ, घटना, परिस्थिती इत्यादी सर्व पर आहेत आणि जो यांच्या अधीन राहतो त्याला पराधीन म्हणतात. या शरीरादी वस्तूत महत्व बुद्धी असणे तसेच यांच्या आवश्यकतेचा अनुभव करणे अर्थात यांची कामना यांच्या अधीन होणे आहे. पराधीन पुरुषच वास्तविक पराजित हरलेला असतो. जोपर्यंत पराधीनता नष्ट होत नाही तोपर्यंत तो पराजितच राहत असतो. ज्याच्या मनात सांसारिक वस्तूंची कामना आहे त्या मनुष्याने जर दुसरे प्राणी, राज्य इत्यादीवर विजय प्राप्त केला तरी तो वास्तविक पराजितच आहे, कारण तो त्या पदार्थामध्ये महत्वबुद्धी ठेवतो आणि आपल्या जीवनाला त्यांच्या अधीन मानतो. शरीराने विजय तर पशुही प्राप्त करतो, परंतु वास्तविक विजय अंतःकरणातून वस्तूची अधीनता दूर झाल्यावरच प्राप्त होत असतो. कामना उत्पन्न होतात, मनुष्य पराधीन होतो. ही पराधीनता कामनापूर्ती न झाल्यावर अथवा पूर्ती झाल्यावर दोन्हीही अवस्थेत जशीच्या तशी राहते. कामनेची पूर्ती न झाल्यास मनुष्य वस्तूच्या अभावामुळे पराधीनतेचा अनुभव करतो आणि कामनेची पूर्ती झाल्यास अर्थात वस्तू मिळाल्यानंतर तो त्या वस्तूच्या पराधीन होतो, कारण उत्पत्ती विनाशशील संपूर्ण वस्तू पर आहे. कामनेची पूर्ती न झाल्यावर तर मनुष्याला पराधीनतेचा अनुभव होतो, परंतु कामनेची पूर्ती झाल्यावर बुद्धीत असा अंधार पसरतो की पराधीन राहत असूनही मनुष्याला पराधीनतेचा अनुभव होत नाही, तर स्वाधीनतेचा अनुभव होतो. ज्ञानी महापुरुषात कामनेचा संपूर्णपणे अभाव असल्याने तो पूर्णपणे स्वाधीन होतो. स्वाधीन पुरुषच विजयी असतो, परंतु स्वाधीन पुरुषाच्या मनात कधीही केव्हाही कोणालाही पराजित करण्याचा भाव येत नाही. तो संसाराच्या किंचित मात्रही आवश्यकतेचा अनुभव करत नाही, तर संसारच त्याचा आवश्यकतेचा अनुभव करतो. त्याने संसाराला जिंकले आहे अशा समदर्शी महापुरुषाला संसारात देखील आकर्षित करू शकत नाही, अतिशय दारुण दुःखही विचलित करू शकत नाही. त्याच्या मनात संसारातील कोणत्याही प्राणी, पदार्थ, परिस्थिती इत्यादींची किंचित मात्र कामना, वासना, स्पृहा, तृष्णा इत्यादी राहत नाही. जरी त्याला अनुकूल प्रतिकूलतेचे ज्ञान असते तसेच त्यानुसार यथोचित प्रयत्नही होत असतो, तरी पण अनुकूलता प्रतिकूलतेचा त्याच्या अंतःकरणावर कोणताही परिणाम होत नाही. निर्दोषम ही समम ब्रह्म. परमात्म तत्वात दोष, विकार अथवा विषमता नाहीच. जेवढे म्हणून दोष आणि विषमता येतात ते सर्व प्रकृतीशी आसक्तीपूर्वक संबंध मानल्यानेच येतात. परमात्म तत्व प्रकृतीच्या संबंधापासून संपूर्णपणे निर्लिप्त आहे, म्हणून किंचित मात्रही दोष आणि विषमता नसते. ज्ञानयोगाचे हे प्रकरण 13व्या श्लोकापासून चालू झाले. 15व्या श्लोका शेवटी आपल्याला जंतवा पदाने बहुवचनाचा प्रयोग आरंभ झाला आहे, जो या 19व्या श्लोकापर्यंत वर्णन केला आहे. सर्वात बहुवचन येण्याचे तात्पर्य जी माणसे मोहित होत होती ती सर्वच्या सर्व परमात्म तत्व प्राप्त करू शकतात, परंतु प्रस्तुत श्लोकात ब्रह्मणी पदात एक वचन आहे ज्याचे तात्पर्य सर्व माणसांना एकाच परमात्म तत्वाची प्राप्त होत असते. मुक्ती मग ती ब्राह्मणाची हो अथवा चांडळाची, दोघांना एकाच तत्वाची प्राप्ती आहे. भेद केवळ शरीराच्या दृष्टीने आहे. जो उपाधियुक्त आहे तत्वाच्या दृष्टीने कोणताही भेद पूर्वी सनकाधिक महात्म्य झाले आहेत त्यांना जे तत्व प्राप्त झाले तेच तत्व आजही प्राप्त आहे. एक परिशिष्ट येथे येथे आलेल्या मन शब्दाला बुद्धीचा वाचक समजावे, कारण समतेने मन स्थित होत नाही तर मन ध्यानात स्थित होते. हे प्रकरणे स्थित बुद्धीचे आहे. मनाची स्थिरता केवळ ध्यानावस्थेत राहते, व्यवहारात राहत नाही, परंतु बुद्धीची स्थिरता निरंतर राहते. कल्याण मनाच्या स्थिरतेने होत नाही तर बुद्धीच्या स्थिरतेने होते. मनाच्या स्थैर्याने स्थिती प्राप्त होतात, म्हणून मनाची स्थिरता जितकी उत्कृष्ट नाही
जितकी बुद्धीची स्थिरता असते. भगवंताने दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिर बुद्धी होण्याचा महिमा सांगितला आहे. आता पूर्व श्लोकात ज्या स्थितीचे वर्णन झाले आहे त्याच्या प्राप्तीचे साधन तसेच सिद्धांच्या लक्षणांचे वर्णन पुढील 19व्या शतकात केले आहे. न परुष्यत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्य चा प्रियम स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः. अर्थ, जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यास हर्षित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यास उद्विग्न होत नाही तो स्थिर बुद्धीचा, मूढता रहित म्हणजेच ज्ञानी तसेच ब्रह्माला जाणणारा मनुष्य ब्रह्मा स्थित राहतो. आता न प्ररुष्यात प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्य चाप्रियम म्हणजे शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, सिद्धांत, संप्रदाय, शास्त्र इत्यादींचा अनुकूल प्राणी, पदार्थ, घटना, परिस्थिती इत्यादींची प्राप्ती होणेच प्रियची प्राप्ती होणे होय. शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, सिद्धांत, संप्रदाय, शास्त्र इत्यादींच्या प्रतिकूल प्राणी, पदार्थ, घटना, परिस्थिती इत्यादींची प्राप्ती होणेच अप्रियची प्राप्ती होणे. प्रिय आणि अप्रिय यांची प्राप्ती झाली असतानाही साधकाच्या अंतःकरणात हर्ष आणि शोक उत्पन्न व्हावयास नको. या ठिकाणी प्रिय आणि अप्रियाच्या प्राप्तीचा हा अर्थ नाही की साधकाच्या अंतःकरणात अनुकूल अथवा प्रतिकूल प्राणी, पदार्थ यांच्याविषयी राग अथवा द्वेष आहे. तर येथे त्या प्राणी पदार्थांच्या प्राप्तीच्या ज्ञानालाच प्रिय आणि अप्रियाची प्राप्ती म्हटले गेले आहे. प्रिय अथवा अप्रियाच्या प्राप्ती आणि अप्राप्तीचे ज्ञान होण्यास कोणता दोष नाही. अंतःकरणात त्याच्या प्राप्ती आणि अप्राप्तीचा परिणाम होणे अर्थात हर्ष शोकादी विकार होणेच दोष आहे. स्थिर बुद्धी स्वरूपाचे ज्ञान स्वद्वाराच स्वला होत असते, भाव नसतो. हे ज्ञान करण निरपेक्ष असते, अर्थात यात शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी कोणत्याही करण्याची अपेक्षा राहत नाही. करणाने होणारे ज्ञान स्थिर असते, संदेहरहित नसते, म्हणून ते अल्पज्ञान आहे. परंतु स्वचे ज्ञान स्वलाच होत असल्याने त्यात कधी परिवर्तन अथवा संदेह राहत नाही. ज्या महापुरुषाला अशा करण निरपेक्ष ज्ञानाचा अनुभव झाला आहे त्याच्या मनविल्या जाणाऱ्या बुद्धीमध्ये हे ज्ञान इतके दृढतेने उतरते की त्यात कधी विकल्प, संदेह, विपरीत भावना, असंभावना इत्यादी होतच नाही. म्हणून त्याला स्थिर बुद्धी म्हटले गेले आहे. असमूढ जे परमात्म तत्व सदा सर्वत्र विद्यमान आहे त्याचा अनुभव न होणे आणि त्याची स्वतंत्र सत्ता नाही, त्या उत्पत्ती विनाशशील संसाराला सत्य समजणे अशी मूढता साधारण मनुष्यात राहते. या मूढतेचा ज्याच्या ठिकाणी सर्वथा अभाव झाला आहे त्यालाच या ठिकाणी असमूढ म्हटले गेले आहे. आता ब्रह्मविद परमात्म्यापासून वेगळे होऊन परमात्म्याचा अनुभव येत नाही. परमात्म्याचा अनुभव येण्यास अनुभविता, अनुभव आणि अनुभव्य ही त्रिपुटी राहत नाही. तर त्रिपुटी रहित केवळ अनुभव, केवळ ज्ञान राहत असतं. वास्तविक ब्रह्माला जाणणारा कोण आहे हे दाखवले जाऊ शकत नाही, कारण ब्रह्माला जाणणारा ब्रह्माशी अभिन्न होत असतो. म्हणून तो आपल्याला ब्रह्मविद मानतच नाही, अर्थात त्याच्या ठिकाणी मी ब्रह्माला जाणतो असा अभिमान राहत नाही. वास्तविक संपूर्ण प्राणी तत्व दृष्टीने नित्य निरंतर ब्रह्मामध्ये स्थित आहेत, परंतु अज्ञानाने आपली स्थिती शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादींमध्येच मानत राहिल्याने मनुष्याला ब्रह्मामध्ये आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव येत नाही. ज्याला ब्रह्मामध्ये आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव झाला आहे असा महापुरुषासाठी येथे ब्रह्मणी स्थिता पदाचा प्रयोग झाला आहे. अशा महापुरुषाला प्रत्येक परिस्थितीत नित्य निरंतर ब्रह्मात आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव होत राहतो. जरी एका वस्तूची दुसऱ्या वस्तूची स्थिती होत असते तरी पण ब्रह्मामध्ये स्थिती अशा प्रकारची नाही, कारण ब्रह्माचा अनुभव झाल्यावर सर्वत्र एक ब्रह्मच ब्रह्म राहते. त्या स्थितीमानाला दुसरा कोणी राहतच नाही. जोपर्यंत एखादा ब्रह्मामध्ये आपली स्थिती मानतो तोपर्यंत ब्रह्माचा वास्तविक अनुभूतीत कमी आहे, परिच्छिन्नता नाही. परिशिष्ट भाव सुषुप्ती आणि मूर्छेत मनुष्याचा शरीराशी अज्ञानपूर्वक संबंध विच्छेद होतो, अर्थात मन अविद्येत लीन होतो.
म्हणून या अवस्थेत मनुष्याला प्रिय आणि अप्रियचे, शारीरिक पीडा इत्यादींचे ज्ञानच होत नाही, परंतु जीवनमुक्त महापुरुषाचा शरीराशी ज्ञानपूर्वक संबंध विच्छेद होतो. म्हणून त्याला प्रिय अप्रिय याचे शरीराची पीडा इत्यादींचे ज्ञान तर होते, परंतु तो त्यामुळे हर्षित, उद्विग्न, सुखी, दुःखी होत नाही. त्याचे शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी यांची परवशता समाप्त होते. ब्रह्माला जाणणे आणि त्या स्थित होणे दोन्ही एकच आहे. ताई, पुढे वाचायचं का? 4 वाजले, म्हणजे 5 मिनिटं. 21वा श्लोक वाचायचा का ताई? पर्यंतच वाचतो ना आपण. नाही, थांबूयात ताई आपण इथेच 20. थांबूया ना. हो हो. ताई, त्यांनी ते एक सांगितलं की 18वा श्लोक बोलू का थोडस? हो, हरकत नाही ताई, बोला. 18वा श्लोक मध्ये सांगितलं नास्तिक किंवा मग असा आस्तिक या दोन्हीत फरक काय सांगितला की माऊली म्हणतात की गायीची तृषा हरू की व्याघ्राते विष होऊन मारू. हे पाणी समजूच शकत नाही. पाणी सगळ्यांना समभावाने ठेवतो. हा एक समभाव सांगितला त्यांनी. पाणी म्हणत नाही की त्याला फक्त तहान भागवायची माहिती. तो काय म्हणत नाही की वाघ दुष्ट आहे म्हणून त्याची मला तो तहानलेला तसाच ठेवायचा, त्याची तहान नाही भागवायची. गाईला पाणी पाजलं पुण्य मिळणारे म्हणून पाणी पाजायचा हा भाव पाण्याच्या ठिकाणी नसतो. मग असं त्या माऊलींनी सांगितलेलं आहे समबुद्धीमध्ये. आणि ब्रह्मस्थितीत काय सांगितलं की आधी त्यांनी 4 वर्ण सांगितले, जाती सांगितल्या, भेद सांगितला. पण एकदा ब्रह्मस्वरूपाला आला की ब्रह्म झाला. ब्रह्म हाच, मग तिथं ब्रह्मणी या पदाचं वचन काय सांगितलं की तिथं भेदच राहत नाही. जो भगवंताला 19वा श्लोक, जो भगवंताला जाणतो तो ब्रह्मस्वरूप झाला. मग तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या वर्णाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे काहीच नाही. कारण आपण जर मुळात पाहिलं तर ऋषीचे कुळ आणि गंगेचे मूळ पाहू नये. त्याप्रमाणे आपल्याकडं खूप वाल्मिकी पासून खूप संत झाले आहे, ऋषी झाले आहे, जे प्रत्येक वेगवेगळ्या कुळात महर्षींचं पण विश्वामित्रांचं खूप मोठं उदाहरण आहे या बाबतीत. तर ज्यांनी ब्रह्माला जाणलं तर मग त्याची मागे जातच पाहिजे नाही. वशिष्ठांची आणि विश्वामित्रांची गोष्ट आहे. तर ते म्हणजे मला ब्रह्मर्षी म्हणा, ब्रह्मर्षी म्हणा, पण जोपर्यंत मला म्हणा ब्रह्मर्षी असे ते वशिष्ठांकडे जायचे, ज्ञान होतं, सगळं होतं. पण एक वेळेस त्यांना असं लक्षात आलं हा मी मध्ये येतो. मग तो टाकल्यावर मग ते या ब्रह्मर्षी म्हटले. त्यांनी ठरवलं हा मला ब्रह्मर्षीच म्हणत नाहीये. आणि जोपर्यंत मला वशिष्ठ ब्रह्मर्षी म्हणत नाही तोपर्यंत विश्वामित्रांनी प्रत्येक सृष्टी केली, सगळं केलं, मला कोणी म्हणणारच नाही. मग एक दिवस रागाच्या भरात दगडच घेऊन आले, यांच्या डोक्यावर टाकला की मला सगळे तर मानतील. मग यांच्या डोक्यावर टाकल्यावर मला ब्रह्मर्षी वेगळं पद घ्यायची गरजच नाही. परंतु मग ते म्हटले, त्यांच्या पत्नीशी बोलत होते, म्हणजे खूप छान आहे, सगळं व्यवस्थित आहे, ब्रह्मर्षी पदाचाच येतो आणि त्यांची योग्यता आहे, पण थोडासा अजून अहंकार आहे असं म्हटलं. हे सगळं ऐकलं, आपलं तर कौतुक करतात आणि आपण तर त्यांचा द्वेष करतो. म्हणून त्यांनी हातात जो दगड घालायचा होता तो टाकून दिला. आणि मग ते म्हटले या ब्रह्मर्षी, म्हणजे आपली सगळे दोष गेल्याशिवाय आपण ब्रह्मपदाला जाऊ शकत नाही. आणि तिसरं त्यांनी 20व्यात सांगितलं की एकरूप होणं किंवा वेगळं राहणं. तर अहमभाव हाच ते हे सांगितलं. तर त्याच्यात काय सांगितलं, ब्रह्मस्थितीत सांगितलं, ब्रह्म जो झालेला आहे तो, तर पाणी आणि बर्फ. तर पाण्यापासून बर्फ तयार झालेलं आहे, कारण ते मूळ स्वरूप पाण्याचंच आहे. पण जेव्हा ते बर्फ पाण्यात विलीन होतं, वितळीत होतं आणि पाणी स्वरूप होतं, तेव्हा ते सगळे हे वेगळं आपलं अस्तित्व सोडून आणि तो काय झाला, ब्रह्मस्थित पदात सांगितलं. तर त्याच्यात सांगितलं की ते तत्वदृष्टीने शरीर, मन, अहंकार सगळं संपून आणि सगळा माझा वेगळेपणा टाकून पंचमहाभूत, पंचेंद्रिय या सगळ्यांचे विषय टाकून चित्त, अहंकार, बुद्धी हे सगळे बाजूला टाकल्यावर जेव्हा तो पाणी स्वरूप बर्फानी बर्फाची स्थिती सोडून दिली, तो वितळून गेला, तर त्यावेळेस तो पाणी स्वरूप झाला, म्हणजे ब्रह्मस्वरूप झाला. आणि त्यांनी अजून एका सुषुप्ती आणि मूर्छेत फरक सांगितला की अज्ञानाचा संबंध आहे. सुषुप्ती म्हणजे हा अज्ञानी, ज्ञान म्हणजे अज्ञानी म्हणजे असं आहे त्याला ज्ञान झाली. आता आपल्याला कसं माहिती परीक्षा किंवा हे अशी अज्ञान म्हणजे त्याला ज्ञान माहिती पण अजून प्राप्त झालेलं नाही, म्हणून त्याला सुषुप्ती म्हटलेली आहे. आणि मूर्छा कशी सांगितली, माऊलींनी सांगितलं म्हणजे असा
ऑपरेशन करताना जेव्हा बेशुद्ध करतो त्याला ऑपरेशन करतो, मग त्यांनी सांगितलं त्याला काही दुःखच होत नाही त्या गोष्टीचं, ते कळतच नाही. तर तसं त्याला काय होतं, मन अविद्येत लीन झाल्यामुळे त्या माणसाला काय होतं, शारीरिक पीडा इत्यादीचे ज्ञान लागत राहत नाही. हा प्रिय आहे का हा अप्रिय आहे, डॉक्टर पेशंट माझ्या जवळचा कोण आहे, एकदा त्याला भूल दिल्यावर त्याला कळतच नाही आपल्या जवळचं कुणी आहे की, त्याची भीती पण जाते आपलं ऑपरेशन करताना. कारण त्याला काय सांगितलं, तर त्याला ती मूर्छा आलेली असते. मूर्छेने नाव हे माऊलीने सांगितलेले समाधी. तर समाधी म्हणजे मूर्छा नसती, कारण समाधी आणि मूर्छामध्ये फरक आहे. आणि सुषुप्तीनंतर मूर्छा, त्याच्यानंतर समाधी अवस्थेत जातो. समाधी अवस्थेतून परत मागे येत नाही, पण मूर्छाने आणि सुषुप्तीने परत मागे येतो. त्यांनी सांगितलं असं सगळं होतं. मग जो त्या स्थितीत गेला की मग त्याला हर्ष, उद्विग्न, सुख, दुःख, इंद्रिय, मन, बुद्धी हे सगळं त्याचं म्हणजे परावस्था, म्हणजे जे त्यांच्या ताब्यात गेलो होतं. आपण इंद्रियांनी आनंदी होऊ, इंद्रियांनी दुःख होऊ. इंद्रियांनी सुख दिलं तर आपण आनंदी होऊ, इंद्रियांनी दुःख दिलं तर आपण दुःखी होऊ. हे जे आपलं परावलंब होतं. जिभेनी चव चांगली दिली, गोड चव मिळाली तर आपल्याला आनंद होईल, कडू चव मिळाली तर दुःख होईल. ही जी आपली पराधीनता होती, हा भगवंताच्या स्वरूपात ब्रह्मस्वरूपात एकरूप झाला की मग हा दुःखी होत नाही. हर्षित, एखादी चांगली बातमी आली, हर्ष झाला, लगेच थोड्याने उद्विग्नता आली काहीतरी, अशी त्याची अवस्था होत नाही. कारण तो काय होतं, इंद्रिय, मन, बुद्धी यांना आपल्या ताब्यात घेऊन तो परावर जो होता, जो पराधीन होता, पराधीन आहे जगी पुत्र मानवाचा, तर जी पराधीनता होती त्यांनी ती भगवंताच्या स्वरूपात लावली, तो ब्रह्मस्वरूप झाल्यामुळं. त्यामुळं तो आता ह्या कशानेच बदलत नाही. आणि मग तो काय होतो, भगवंताने सांगितलं ब्रह्माला जाणणे आणि त्यात स्थित होणे दोन्ही एकच आहे. म्हणजे मूर्छा आणि सुषुप्ती त्यांनी थोडक्यात सांगितलं की तोपर्यंत हे तर वेदना कळत नाही म्हणून ते हे असं एवढं सांगायचं होतं. वाटलं वाचताना ऐकावं, ऐकताना लक्षात आलं, म्हटलं सांगावं. खूप छान सांगितलं, खूप छान, खरंच सुंदर. ताई नेहमी छान सांगतात. विश्लेषण छान करतात अगदी. विद्या विनय संपन्नेचा जो शब्द आलेला आहे ना, त्याच्यावर थोडस मी बोलते, म्हणजे वाचते फक्त. भगवद्गीतेतील विद्या विनय संपन्ने हा शब्द फक्त एखाद्या विद्वान ब्राह्मणाचे वर्णन नाही, तर भगवान श्रीकृष्ण खऱ्या ज्ञानाचे स्वरूप सांगत आहेत. हा शब्द अत्यंत सूक्ष्म आहे, कारण सामान्यतः माणूस विद्या आणि विनय या दोन गोष्टी वेगळ्या समजतो, पण गीतेच्या दृष्टीने त्या एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. विद्या म्हणजे फक्त माहिती, अभ्यास, शास्त्राचे ज्ञान किंवा बुद्धिमत्ता नव्हे, कारण माहिती माणसाला कुशाग्र बनवू शकते, परंतु अंतर्मुख बनवतेच असे नाही. खऱ्या अर्थाने विद्या म्हणजे अशी दृष्टी जी माणसाला सत्याजवळ नेते, स्वतःचा मर्यादित अहंकार ओलांडायला शिकवते आणि जीवनाचे व्यापक स्वरूप दाखवते. परंतु गीता येथे फक्त विद्या म्हणत नाही, ती विनय हा शब्द जोडते. यामागे अत्यंत खोल तत्वज्ञान आहे, कारण ज्ञानाचा पहिला परिणाम अहंकार नसून नम्रता असला पाहिजे. जर ज्ञानामुळे माणूस स्वतःला श्रेष्ठ समजू लागला, दुसऱ्याला कमी लेखू लागला, तर ते ज्ञान अजून आत्मज्ञान झालेले नाही, ते फक्त बौद्धिक संचय आहे. स्वामी रामसुखदास साधक संजीवनीमध्ये सांगतात, ज्याला जितके खरे ज्ञान होते तितका त्याचा अहंकार कमी होत जातो, कारण ज्ञानी माणूस जीवनाची विशालता अनुभवतो. त्याला जाणवते, माझे ज्ञान मर्यादित आहे, परमसत्य अनंत आहे आणि प्रत्येक जीवात तेच चैतन्य कार्यरत आहे. म्हणून त्याच्यात सहज विनम्रता निर्माण होते. येथे विनय म्हणजे केवळ बाह्य नम्रपणा किंवा गोड बोलणे नाही. अनेकदा माणूस बाहेरून नम्र दिसतो, पण आतून श्रेष्ठत्वाची भावना बाळगतो. गीतेतील विनय हा अंतर्मनातील अहंकार विरघळण्याशी संबंधित आहे. ही अवस्था तेव्हा निर्माण होते जेव्हा ज्ञान डोक्यात न राहता हृदयात उतरते. याच कारणामुळे भगवान पुढे
समदर्शिनः म्हणतात. कारण जेथे विनय आहे तिथे समदृष्टी निर्माण होते. अहंकारी मनुष्य भेद पाहतो. हा मोठा, हा लहान, हा ज्ञानी, हा अज्ञानी, हा माझ्यासारखा किंवा हा वेगळा. पण विनम्र ज्ञानी व्यक्ती बाह्य भेदापलीकडे जाऊन अंतर्मनातील समान चैतन्य अनुभवते. आजच्या काळात विद्या विनय संपन्न हा विचार अधिक महत्त्वाचा वाटतो. कारण आधुनिक शिक्षणाने माणसाला माहिती दिली, कौशल्य दिले, स्पर्धात्मक बनवले, पण प्रत्येक वेळी संवेदनशील किंवा करुणामय बनवलेच असे नाही. म्हणून समाजात शिक्षित लोकांमध्येही अहंकार, असहिष्णुता, मानसिक अस्थिरता, संबंधातील तुटकपणा दिसून येतो. गीता सांगते, शिक्षणाचे अंतिम फल अहंकार नसून विनय असले पाहिजे. घरातील नात्यांमध्येही हे स्पष्ट दिसते. उदाहरणार्थ, सासूला जीवनाचा अनुभव असतो आणि सुनेला आधुनिक शिक्षण. दोघींकडे वेगवेगळ्या प्रकारची विद्या असते, पण विनय नसेल तर ज्ञान संघर्ष निर्माण करते. प्रत्येकाला स्वतःचेच योग्य वाटते, संवाद कमी होतो आणि अहंकार वाढतो. परंतु अनुभवाला नम्रता जोडली, शिक्षणाला संवेदनशीलता जोडली की नात्यात समजूत निर्माण होते. म्हणून विद्या विनय संपन्ने हा शब्द केवळ व्यक्तीचे वर्णन नाही, तर गीतेने सांगितलेला आदर्श मनुष्य आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे पण त्या ज्ञानाने त्याला कठोर केलेले नाही, उलट अधिक करुणामय, नम्र आणि समदर्शी बनवले आहे. या एका शब्दात गीतेचा अत्यंत मोठा संदेश दडलेला आहे. ज्ञानाचा शेवट श्रेष्ठत्वात होत नाही, तो विनयात होतो. असं हे विद्या विनयन संपन्ने हा श्लोकाचा हो. थोडक्यामध्ये सारांश सांगितला आहे. आपण त्याच्यावरूनच पूर्वी म्हणजे म्हण होती, विद्या विनयेन शोभते. म्हणजे खूप बरोबर, विद्या असून जर अहंकार असला तर काही उपयोग नाही. बरोबर आहे अगदी. तर त्या व्यक्तीला कोणी, आणि जितका विनय तुमच्यात असेल ते. हा. छान, खूप छान सांगितलं. चालेल, आपण इथं आता थांबायचं. शेवटची प्रार्थना कोणीतरी घ्या आणि थांबूयात. तुमची इथं चांगली तयार होते बरं, चांगला अभ्यास